रेलवे स्टेशन से जुड़ी सुविधाओं और यात्रियों की समस्याओं को लेकर आज एक बैठक का आयोजन किया गया। यह बैठक शिवसेना ठाकरे गुट के पदाधिकारियों और रेलवे प्रशासन के बीच कल्याण रेलवे स्टेशन के कार्यालय में आयोजित की गई। बैठक में रेलवे अधिकारियों ने आश्वासन दिया कि मानसून के दौरान यात्रियों को कोई असुविधा नहीं होगी और जरूरी व्यवस्थाएं समय से पूरी की जाएंगी। रेलवे प्रशासन ने यह भी वादा किया कि 4 साल से लंबित लोकग्राम FOB फुट ओवर ब्रिज का कार्य जून तक पूरा कर लिया जाएगा। महिला शौचालय और पार्किंग, जल भराव रोकने के लिए नालियों की सफाई, रिक्शा व्यवस्था, फेरी वालों पर नियंत्रण, इन सभी मुद्दों पर सकारात्मक चर्चा बैठक के दौरान की गई। इस मौके पर बोलते हुए ठाकरे गुट के जिला प्रमुख धनंजय बोडारे ने समय रहते समस्याओं का समाधान नहीं होने पर रेलवे रोको आंदोलन की चेतावनी दी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे शहर प्रमुख शरद पाटील आणि बाळा परब यांनी रेल्वे संदर्भात 2 मेला महाप्रबंधक यांच्याकडे निवेदन दिलं होतं। त्यांना विनंत्या केल्या होत्या की या ठिकाणी असलेल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात किंवा समस्याचं निवारण करावं। त्यानुसार नाहीतर आम्ही रेल रोको करू, परंतु ती वेळ न येऊ देता महाप्रबंधक ADRM यांनी काल बैठक लावली होती CSTला। त्यानुसार इथं चर्चा चांगली झाली। त्या ठिकाणी आमचे उपनेते अल्ताफभाई शेख, रेल्वेचे सरचिटणीस बाबी देव आणि इतर सर्व पदाधिकारी होते। त्यांच्यासमोर चर्चा झाल्यानंतर तिथले ADRMनी इथे स्थानिक कल्याणला त्यांचे सर्व ऑफिसर्स SCM असतील, ADRM असतील, त्यांना पाठवून आज इथं चांगली चर्चा झाली। पोलीस विभागाचे होते, RPFचे होते आणि महत्त्वाचे म्हणजे जे 4 वर्षापासून जो FOB बाकी एक लोकग्रामकडून येणारा तो तातडीने म्हणजे जूनपर्यंत पूर्ण करण्याचा त्यांनी आश्वासन दिलेलं। त्याचबरोबर त्या ठिकाणी लोकग्रामची बुकिंग ऑफिस चालू करू, कल्याण पूर्वसाठी महिलांना किंवा प्रवाशांना तिथं शौचालयाची व्यवस्था करू तातडीने। त्याचबरोबर तिथं पार्किंगची व्यवस्था, बसची व्यवस्था करू आणि मेन म्हणजे पाण्याचा निचरा जाण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी वॉटर लॉगिंग होतं, जे स्मशानभूमीच्या बाजूला विठ्ठलवाडीच्या पुढे आदर्शनगर, उल्हासनगर, धोबीघाट, उल्हासनगर, B केबिन, अंबरनाथ, म्हणजे उल्हासनगर, विठ्ठलवाडी, अंबरनाथ या ठिकाणी होणारं रेल्वेमुळं कुठेही पाण्याचा अडथळा येणार नाही, त्यासाठी नाले सफाई तातडीने घेऊ। त्याचबरोबर कल्याण पश्चिमच्या ज्या रिक्षावाल्यांच्या पार्किंगची व्यवस्था ती तातडीने करू आणि रहेजा कॉम्प्लेक्सकडे जाण्यासाठी जो रस्ता होता, एक्झिट होतं, ते आम्ही इन्स्पेक्शन करून चालू करून जेणेकरून प्रवाशांना चांगली सुविधा मिळेल। त्याचबरोबर प्लॅटफॉर्मवर चांगल्या प्रकारची सुविधा असली पाहिजे, शौचालय साफसुथरे असले पाहिजेत आणि फेरीवाल्यांचा बंदोबस्त KDMची स्थानिक पोलीस आणि पोलीस प्रशासन आणि रेल्वे पोलीस यांच्या माध्यमातून आम्ही करू आणि जे स्कायवॉकवर जे गर्दुल्यांचे अड्डे झालेत ते उद्ध्वस्त करू, अशा प्रकारचे आदेश त्यांनी म्हणजे आम्ही ज्यांचे निवेदन होतं त्यांनी मान्य केलं, ते तातडीने उपाययोजना करतील अशी मला खात्री आहे। अन्यथा आंदोलन आमचं चालू राहील।